तुम्हाला मदतगार दिला तर येशूची भेट पण घालून तोच देणार आहे. येशूचं दर्शन पण तोच देणार आहे. स्वर्गामध्ये काय घडतं तोच दाखवणार आहे. जगामध्ये काय होणार आहे भविष्य काळामध्ये दाखवणार आहे. घरामध्ये कुटुंबामध्ये काय घडणार आहे पवित्र आत्मा तुम्हाला दाखवणार आहे. शेजारी मागच्या पुढच्या गावात काय घडणार आहे पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दाखवणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून आज पवित्र आत्म्याकडे तुम्ही विनंती करायची, मला घेऊन जा, मला मार्गदर्शन कर, मला सहाय्य कर, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आता येशू नाव कमी करा पण पवित्र आत्म्याला जास्त मध्यस्थी करा, कारण तो तुम्हाला पूर्ण सत्यात नेणार आहे. म्हणजे येशूची पूर्ण ओळख करून देणार आहे. येशू सहजासहजी मनुष्याला कळत नाही. येशू हा 2 शब्दाचा आहे पण तो कळत. पण येशूची पूर्ण जर तुम्हाला माहिती पाहिजे, मला जर पूर्ण माहिती घ्यायची असेल आणि ज्या ज्या लोकांना येशू ख्रिस्ताची पूर्ण माहिती पाहिजे ए पासून तर झेड पर्यंत तुम्हाला पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला पाहिजे. आमेन. ज्यावेळेस पवित्र आत्म्यावर तुम्ही अवलंबून राहणार त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार. बघा, दावीद राजा ज्या वेळेस लढायला बाहेर निघायचा तो पवित्र आत्म्याला विचारायचा आणि देवाने त्याला परवानगी दिली त्यावेळेस तो बाहेर निघायचा आणि मग तो विजय होऊन देवाने परवानगी दिली विजय व्हायचा आणि मग आतमध्ये यायचा त्याला विजय मिळायचा. पॉल पण बघा देवाच्या परवानगीने बाहेर निघायचा सेवा कार्य करण्यासाठी आणि ज्या ज्या गावात शहरात भागात तो जायचा असं लिहिलंय त्या ठिकाणी मंडळ्या रोपण तो करायचा किंवा चर्च तो उभे करायचा, लोकांना सुवार्ता सांगायचा, त्या ठिकाणी कलीसिया देखील तो उभा करायचा, त्याला विजय त्या ठिकाणी मिळायचा. आणि असंच आहे की एक दिवस पौलाने पवित्र आत्म्याचं ऐकलंच नाही. पवित्र आत्मा म्हणत होता त्याला जाऊ नको तरी तो गेलाच. त्यावेळेस पौलाला पवित्र आत्मा जाऊ नको म्हणत होता त्या गावामध्ये किंवा शहरामध्ये. परिणाम त्याला त्या ठिकाणी त्याचा परिणाम बघायला मिळाला. म्हणजे आम्हाला पवित्र आत्म्यावरती विसंबून राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की शिष्यांच्या त्या काळच्या भविष्य गोष्टी काय घडणार आहे, भविष्य काळात काय घडायचं आहे, कसं घडणार आहे हे देखील पवित्र आत्मा त्यांना पुढे शिकवत होता, त्यांची तयारी करत होता. येशू मसीह की जगामध्ये आज मंडळ्या आहेत. मंडळामध्ये या ठिकाणी जसं चर्च आहे तशा शाखा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चर्च घेतले जातात, उपासना घेतल्या जातात. प्रत्येक गावात तालुक्यात शहरामध्ये सगळीकडे जवळपास प्रार्थना सभा भरायला लागलेल्या आहेत. काही ठिकाणी थोडे लोक आहेत, काही ठिकाणी जास्त लोक आहेत, काही ठिकाणी खूप पुष्कळ लोक आहेत. जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत आज त्या मंडळांना गाईड करणारा किंवा मदत करणारा आज पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा म्हणजे कबूतर नाही. समजतंय तुम्हाला? पवित्र आत्मा म्हणजे कबूतर नाही. काही काही लोकांनी कबूतर पाळलं ते म्हणजे पवित्र आत्मा माझ्या घरात आहे, असं नाही. हे चुकीचं आहे. संपूर्ण जगामध्ये ज्या मंडळांना मार्गदर्शन करणारा आहे तो हा पवित्र आत्मा आहे. आणि ह्या मंडळांमध्ये या पवित्र आत्म्याला आज वेलकम केलं जातं. कम होली स्पिरिट, पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. आहे का नाही? गाणे पण आहे त्याच्यावर. पण आज आम्ही पाहतो की पवित्र आत्मा ज्या लोकांनी वचनाच्या द्वारे प्रभूला स्वीकारला आहे तिथं पवित्र आत्म्याला बोलवण्याची गरजच नाही. आमेन. कारण त्याच्या वचनात लिहिलंय जहाँ दो या तीन जमा होंगे मैं हूँ हाजिर उनमें. जहाँ दो या तीन जमा होंगे मैं
दोघं किंवा तिघे जण येशू ख्रिस्ताच्या नावाने एकत्र येतात, दोघं किंवा तिघ जण येशू ख्रिस्ताच्या नावानं एकत्र येतात, येशू ख्रिस्त म्हटला मी त्या ठिकाणी हजर आहे. म्हणा सगळेजण आमेन. आज येशू ख्रिस्त आमच्यामध्ये, आज आम्ही त्याला वेलकम म्हणू शकत नाही. आज त्याला आम्ही म्हणत नाही पवित्र आत्मा वेलकम, कम होली स्पिरिट. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो, पवित्र आत्मा ये आमच्या हृदयात. पण इतक्या दिवस कोण येऊन बसलाय? एकदा आलाय त्यावरती आमचा विश्वास नाहीये का? शिष्यानं तो या ठिकाणी काय म्हटला? मी जातो. का पुन्हा पुन्हा असं म्हटलं प्रभू येशू जातो, मी जातो, मी जातो, मी जातो, आणि तुमच्यासाठी पित्याच्या वतीने पाठवतो 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 असं म्हटलं का? एकदा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी जातो, पित्याच्या वतीने तुमच्यासाठी पराक्लेत पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा मी पाठवतो. म्हणा सगळेजण आमेन. सत्याचा आत्मा मी पाठवतो. त्याने पाठवला. याच्यात काही शंका आहे का? याच्यात काही डाऊट आहे का? म्हणून जॉन या ठिकाणी काय म्हणतो? प्रारंभी शब्द होता, शब्द स्वतः देव होता, त्याने देहरूप धारण करून आमच्यामध्ये वस्ती केली, आमच्यामध्ये आलाय तो. आता त्याला काय वेलकम वेलकम करता पुन्हा पुन्हा? सगळे मंडळामध्ये विश्वासणारे लोक आहेत, तरी त्या मंडळामध्ये म्हणता वेलकम होली स्पिरिट, वेलकम होली स्पिरिट. पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये. आता कशाला म्हणायचं पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये? शास्त्र काय सांगतं, देवाचं वचन काय सांगतं, हे आम्हाला समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की म्हणून त्याच्या लोकांमध्ये तो उपस्थित आहे. जास्त लोकांची गरज नाही त्याला. आले तर देवाला धन्यवाद. 2 किंवा 3 आहे प्रभू म्हणून त्या ठिकाणी मी आहे. 2 विश्वासणारे आहेत, 1 अविश्वासणारा आहे. बस 3 लोक झाले. 3 लोकांमध्ये तो काय म्हटला? मी हजर आहे. त्याचा शब्द आहे. मग आपण काय म्हणतो? वेलकम होली स्पिरिट. ये पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो आमच्या मंडळांमध्ये. मग इतके दिवस कोण होता? अजूनही जगातल्या मंडळातल्या लोकांना पवित्र आत्म्याचं काम कळेना की तो मंडळांमध्ये हजर आहे, तो मंडळांमध्ये उपस्थित आहे, तो मंडळांमध्ये आलेला आहे. त्याला बोलावण्याची गरज नाही हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याला बोलावलं तुम्ही आम्ही पुन्हा पुन्हा, तर आपल्या मनात शंका आहे की तो माझ्या हृदयात आहे का नाही, तो माझ्या संगती आहे का नाही. काही काही लोक प्रार्थनेमध्ये असे म्हणतात की हे प्रभू याच्या बरोबर राहा, पाळक साहेबांच्या बरोबर तू राहा, नाही का माझ्या बरोबर तू? काय प्रेर आहे? पाळक साहेबांबरोबर राहा. पाळक साहेबांबरोबर नाहीये का? तो आहे ना, पाळक साहेबांच्या मध्ये आहे. तो पाळक साहेबांच्या बरोबर राहतो, तो पाळक साहेबांना मार्गदर्शन करतो, तो पाळक साहेबांना गाईड करतो, त्यांच्याद्वारे पवित्र आत्मा बोलतो. मग आपली अशी कशी काही प्रार्थना आहे? याचा अर्थ अजून देवाच्या वचनामध्ये आम्ही अर्धवट आहोत. म्हणून प्रार्थना करताना जास्त प्रार्थना करण्याची गरज नाही. थोडी प्रार्थना करा, मोजकी प्रार्थना करा आणि व्यवस्थित प्रार्थना करा. आपले शब्द जे आतापर्यंत असे वापरतो आपण, यांच्या बरोबर राहा, तर तिथे कट करा. जर त्या बहिणीने विश्वास ठेवलाय तर तिच्या बरोबर तू आहे, कारण तिच्या आतमध्ये आहे. शिष्याने विश्वास ठेवला, त्यांच्यामध्ये तो आला. त्यांना काही सोडून जाणार आहे का? आता तो नाही सोडून जाणार. तुम्ही विश्वास ठेवला, मी विश्वास ठेवला, जगातल्या संपूर्ण मंडळातल्या लोकांनी विश्वास ठेवला, तर त्यांच्या हृदयामध्ये तो आलाय. त्यांना सोडील का? आता तो त्यांना सोडू शकत नाही. परंतु तरी देखील मंडळातले लोक काय म्हणतात? ये पवित्र आत्मा ये, वेलकम होली स्पिरिट. मग आता मला सांगा, आपण ज्यावेळेस असं म्हणतो पवित्र आत्मा ये, मगच तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसतं का? लोक बरे होतील, मग आंधळ्याला दृष्टी येईल, मग लंगडे चालायला लागतील, मग मुर्दे जिवंत होतील, मग बहिरे कानांना ऐकायला येईल, मुकी वाचा बोलू लागेल, मग चमत्कार होणार आहे का?
ज्यावेळेस तुम्ही असं म्हणाल वेलकम होली स्पिरिट, तो आला म्हणजे काय होईल? चमत्कार होत ना, असं आहे का? अरे तो आमच्यामध्ये आलाय, तुम्ही त्याची स्तुती करायला चालू करा, तुम्ही त्याचा धन्यवाद करायला चालू करा, तुम्ही त्याची महिमा करायला चालू करा, तुम्ही त्याचा गौरव करायला चालू करा, तो आपल्यामध्ये काम करायला चालू करतो. तो वेळेचा फार पक्का आहे. आमेन. आपल्यासारखा नाहीये. प्रार्थना 11:30 ना आपण येतो 12:30. तो इतका शिस्तीप्रिय पवित्र आत्मा आहे, त्याला वेळेचं भान आहे. त्या टायमाला तोच वेळेला तो हजर राहतो नेहमी तिथं. त्याचं वचन आहे, त्याचा वायदा आहे येशू मसीह की. म्हणून आपल्या प्रार्थना आता बदलल्या पाहिजे. म्हणा आमेन. आपले शब्द आता बदलले पाहिजे. तर जेवढ्या मंडळ्या जगामध्ये आहेत त्यांना तयार करणारा, त्यांना घडवणारा, त्यांना प्रार्थना शिकवणारा, त्यांना गाणे शिकवणारा, त्यांना वचन शिकवणारा, त्यांना वाजवणं शिकवणारा, त्यांना देवाच्या राज्यात अन्य भाषा शिकवणारा, त्याच्यानंतर चर्च मध्ये मदत करायला लावणारा, ऑफरिंग द्यायला लावणारा, सेवकांना खाऊ घालण्यास लावणारा, या सगळ्या गोष्टी शिकवणारा पवित्र आत्मा आहे. मनसर्जन आमेन. तर पवित्र आत्म्याचा ज्यावेळेस तुम्ही आणि स्वीकार करतो, त्यावेळेस त्या पवित्र आत्म्याच्या वाणीवरती तुमचा लक्ष केंद्रित करा आणि पवित्र आत्म्याला म्हणा की मी आता पास्टरांबरोबर नाही, पण पवित्र आत्मा तू माझ्या बरोबर आहे. ऐक नाही. आता बघा, येशू गेला, शिष्य एकटे पडले. आता ते असे म्हणतील का, प्रभू अरे येणार आहो परत, प्रभू येणार आहो परत, आता आम्हाला पुढे शिकायचं, तू खुशाल गेला निघून. हे प्रभू तू आम्हाला अर्धवट शिक्षण देऊन का निघून गेलास? अरे प्रभू कर्मा ना तुझ्या विना आता. हे प्रभू तुझी सवय लागलेली आहे आम्हाला आता. हे प्रभू तुझ्या बरोबर आम्ही चालत होतो, फिरत होतो, खात होतो, तुझ्या बरोबर राहत होतो, तुझ्या बरोबर भूता काढत होतो, तुझ्या बरोबर लोक आमचा सन्मान करत होते. अरे प्रभू आता कशाला गेला तू? अरे अरे अर्धवट आपल्या लोकांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पवित्र आत्मा दिला. आणि त्या पवित्र आत्म्याचा ज्यावेळेस या लोकांनी स्वीकार केला, त्या काळात ते पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहिले आणि पवित्र आत्मा तिथून पुढे त्यांना धैर्य देत गेला. पळकुटे शिष्य होते, घाबरणारे शिष्य एकेकाळी प्रभू गेल्यानंतर लपून बसलेले होते, पण पवित्र आत्मा आल्यानंतर देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी घराच्या बाहेर पडले. आमेन. कुटुंबाच्या बाहेर पडले, फॅमिलीच्या बाहेर पडले. गोंधळलेले लोक होते ते. आणि देवबापाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी या ठिकाणी ह्या वचनामध्ये तुम्हाला मला शिकायला मिळतं की पवित्र आत्मा त्यांच्यावरती आल्यानंतर त्यांच्यामधली भीती निघून गेली. आमेन. काय निघून गेली? भीती निघून गेली. ते घाबरायलाच तयार नाही. आता तुम्हाला माहित आहे की शिष्य मग कसे पवित्र आत्म्याने तयार केले. आता ते प्रार्थना करायला लागले आणि त्यांच्या प्रार्थनेने आता चमत्कार व्हायला लागले. ते प्रार्थना करायला लागले आणि त्यांच्या प्रार्थनेने अलौकिक गोष्टी घडायला लागल्या, मोठ्या मोठ्या गोष्टी घडायला लागल्या. आणि त्यांचं जीवन पवित्र आत्मा घडवत होता, त्यांना शिकवत होता, त्यांना मार्गदर्शन करवत होता. आणि ते विद्यार्थी घडत गेले, बनत गेले, तयार होत गेले. येशू मसीह की इथपर्यंत येऊन थांबले नाही. परमेश्वराच्या वचनात दिले त्यांनी पवित्र आत्म्याने असं शिष्याना घडवलं. मरण आलं तरी ते देवाला सोडायला तयार नाही. दुःख आलं तरी ते देवाला सोडायला तयार नाही. आजार आले तरी ते देवाला सोडायला तयार नाही. आणि आपल्या जीवाचं 2 तुकडे झाले तरी ते प्रभूला सोडायला तयार नव्हते. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे
जलाल पाहता आहे ना. बघा, देवाचा गौरव त्यांच्यामध्ये आला, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला, त्यांना दुःख आलं तरी भीती वाटत नव्हती. कारण का, पवित्र आत्मा त्यांना गाईड करू लागला, मदत करू लागला, सहाय्य करू लागला, हेल्प करू लागला. आणि जसे जसे पवित्र आत्मा त्यांना शिकवत गेला त्यांच्यामध्ये धाडस वाढलं प्रार्थना करायचं. एखाद्याला प्रार्थना करायचं सांगितलं तर त्याची तुतरी वळती. 10 वर्ष झाले प्रार्थनेला येतो, 5 वर्ष झाले प्रार्थनेला येतो, पण त्याला प्रार्थना करता येत. एक वचन पुढचं इकडं काही, इकडं काही, तिकडं काही, तिकडं काही, प्रार्थना सुद्धा करता येत नाही त्या व्यक्तीला. मग आपण याचा अर्थ होतो की पवित्र आत्म्याला आपण मान देतोय की नाही, हे फार महत्वाचं. जर पवित्र आत्म्याला मान दिला तर या ठिकाणी शिष्य जे अर्धवट शिक्षण होतं त्यांचं, पवित्र आत्म्याने त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. अजून प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्यांना माहिती मिळत गेली. आणि या ठिकाणी त्याचे शिष्य बायबलच्या वचनात लिहिलं आहे, देवाच्या ज्ञानामध्ये परिपक्व होत गेले. येशू मसीह की काय होत गेले? परिपक्व होत गेले. म्हणून आम्हाला देखील या दिवसांमध्ये पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहायचं आहे. येशू मसीह की त्या काळातल्या शिष्यांना देखील त्यानेच मदत केलेली आहे. आणि ह्या काळात जेवढे जगामध्ये त्याचे अनुयायी आहेत, त्याच्या मागे चालणारे लोक आहेत, त्यांना देखील मदत करणारा हाच आहे पवित्र आत्मा. येशू मसीह की. आणि त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला मदत करतो, त्यावेळेस तुम्ही आणि खरे शिष्य बनतो. कसे शिष्य बनायचं? म्हणून बनायचं नाही, काय गळ्यामध्ये क्रॉस घालायचं आणि गावामध्ये बोंबलत हिंडायचं, त्याला काही शिष्य वगैरे होत नाही. आठवड्यातून एकदा चर्चला यायचं, त्याला काय शिष्य म्हणत नाही. येशू प्रभू की. गाडीवरती कुणी नाव वगैरे लिहिलं तर त्याला शिष्य म्हणत नाही. लक्षात ठेवा, देवाचं वचन या ठिकाणी काय सांगतं, तो जर तुमच्या जीवनात आला तर तुम्ही आज इथं आहात, तुमच्यामध्ये ख्रिस्त दिसावा. वामन टिळक असं म्हणतात, हे ब्राह्मण समाजातून देवानं त्यांच्या जीवनाचं परिवर्तन केलं. कितीतरी उपासना संगीताचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते या गाण्यामध्ये म्हणतात, मी जिथही कोठेही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी जिथही कोठे असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. खरे शिष्य जर तुम्हाला आणि मला बनायचं असेल तर तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहावं लागेल. आमेन. आणि ज्यावेळेस खरे शिष्य तुम्ही आम्ही बनतो, त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला नेहमी मदत करायला पुढे पुढे येत असतो. काय मदत पाहिजे तुम्हाला, कोणती मदत पाहिजे तुम्हाला, कोणतं सहाय्य पाहिजे तुम्हाला, सेवेमध्ये पाहिजेत का, घरामध्ये पाहिजेत का, पती पत्नीमध्ये पाहिजेत का, लेकरांमध्ये पाहिजेत का, बिझनेस मध्ये पाहिजेत का, ज्ञानामध्ये पाहिजेत का, शाळेमध्ये पाहिजेत, पवित्र आत्मा तुम्हाला आम्हाला ज्ञान देतो. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला ज्ञान देतो, त्यावेळेस तुम्ही आणि खरे शिष्य बनत चालतो, त्याचा ऐकतो. म्हणून त्या काळात शिष्याने ऐकलं पवित्र आत्म्याचं आणि ते खरे शिष्य बनले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी शहीद होण्यासाठी मृत्यू जरी झाला तरी ते माघार घेणार नाही, असे ते निर्भय, न डगमगणारे, न भिणारे लोक म्हणजे खरे शिष्य ते बनले. आम्हाला पण असे शिष्य बनायचे आहे, खरे, नावासाठी नाही, फोकसला येण्यासाठी नाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही, पैसा मिळवण्यासाठी शिष्य बनायचं नाही, नामधारी शिष्य मला बनायचं नाही, फक्त गळ्यात क्रॉस घालून मला फिरायचं नाही, हा माझ्या घरात वचन लावला आणि मी ख्रिस्ताचा आहे असं नाही. असे शिष्य नाही बनवायचे आम्हाला. येशू मसीह की.
हालेलुया. पवित्र आत्मा ज्यावेळेस येईल आणि तो तुमच्या आणि माझ्या जीवनाला मार्गदर्शन करील, त्यावेळेस तुम्ही आणि खरे शिष्य बनता. आणि तुमच्यातला खोटेपणा, माझ्यातला खोटेपणा पवित्र आत्मा काढून टाकतो. मग तुम्ही कोणालाच घाबरणार नाही. घरातल्या लोकांना तुम्ही घाबरत नाही, कारण का तुम्ही सत्य सेवा कार्य करताय. मी पण नाही घाबरणार, मी सत्य सेवा कार्य करतो, मी काय घाबरणार. लोक म्हणतात नाही बाबा